अशा रीतीने ह्या परिसरात लक्ष्मी तीर्थाची स्थापना झाली आहे। म्हाळसा, तुम्ही कसल्या विचारात आहात? म्हाळसा, काय झाले? मला असं वाटतं या तीर्थाचा लाभ यांच्या सगळ्या भक्तांना होणार आहे। पण काय? पण या तीर्थाचा लाभ सर्वप्रथम बानूला व्हावा असं माझ्या मनात आहे। असे केल्याने बाणाईला देखील निश्चित सहाय्य होईल। होय, ह्यामुळे शिवलोकी जाण्याच्या दृष्टीने तिच्या संचितात निश्चितच भर पडेल। मला माझ्या प्रिय सखेची आठवण येते आहे। मला तिला माझ्या मिठीत घ्यावं असं वाटतंय, पण खऱ्या अर्थाने तिला सहाय्य व्हावं म्हणून मला तिच्याकडे जावं लागेल। नंदी, ह्या घटनेचा तू साक्षी आहेस। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हां, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता। चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती। आई, मी तुम्हाला नंतर फोन करते। हो। आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ। सॉरी। सॉरी काय त्यात? नेहा, आले। आई, मी येते। हो काकू, येते। सावकाश जाग। हो हो। मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया।